मुंडवा जमीन कथित घोटाळा प्रकरणी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। पुढील 1 महिन्यात चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे। अप्पर मुख्य सचिवांसोबत आणखी 5 जणांची ही समिती आहे। समितीमध्ये समावेश आहे आणि ही समिती आता या प्रकरणी चौकशी करणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, अधिक चौकशीसाठी आता समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे, अधिक माहिती। जगदीश, अगदी बरोबर आहे। आता ही समिती नेमकी काय चौकशी करणार आहे हा सगळ्यात मोठा जो आहे तो प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। कारण का स्टॅम्प ड्युटी फ्री करण्याचं पत्र जे आहे ते उद्योग विभागाने दिलं होतं। त्याच उद्योग विभागाला कुठलीही माहिती नव्हती की तिथं पार्थ पवारांची कंपनी अमेडिया कंपनी जी आहे, अमेडिया होल्डिंग LLP जी आहे, ती नेमकं IT पार्क उभारणार आहे की इतर काही करणार आहे याबाबतचं कुठलेही स्पष्ट मत नसताना किंवा स्पष्ट कागदपत्र नसताना किंवा IT इंडस्ट्री उभी राहिलीच नसताना अशा पद्धतीने हा सगळा स्टॅम्प ड्युटी जी आहे ती रद्द करण्यात आलेली होती। मग उद्योग विभागाने हे पत्र का दिलं, इथपासून सुरुवात करणार आहात काही स्टॅम्प ड्युटी फ्री करायला, कारण का या पत्रामुळेच खालच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ती स्टॅम्प ड्युटी फ्री केलेली होती। त्याचबरोबर ह्या जागेचा व्यवहारच होऊ शकत नाही। समजा जर का एखादी वतनातली जमीन जी असेल त्या वतनातल्या जमिनीवरती अनेक नावं, म्हणजे साधारणतः आपण आज देखील या सगळ्या कुटुंबांची, गायकवाड कुटुंबांच्या नावावरती जमीन आहे, त्यांचं म्हणणं आहे साधारणतः 572 लोकांची नावं आहेत। 572 लोकांची नावं असताना केवळ पॉवर ऑफ अटॉनॉमी करण्यासाठी काही लोकांनी जी आहे ती परवानगी दिलेली होती, त्यांनी ती पॉवर ऑफ अटॉर्नी केलेली होती आणि त्याच्या आधारावरती ही जमीन जी आहे ती अशा प्रकारे सरकारच्या संमतीशिवाय विकता येत नाही। तरी देखील ही संपूर्ण जमीन कशी विकली गेली? अगदी सरकारने वेळोवेळी या जमिनीवरती ताशेरे मारलेले आहेत, शिक्के मारलेले आहेत की ही जमीन जी आहे ती वतनातली आहे आणि सध्या सरकारकडे आहे, त्यामुळे ही जमीनचा व्यवहार होऊ शकत नाही। असं असताना देखील अगदी वरच्या अधिकाऱ्यांपासून खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत इतकी मोठी जमीन, 43 एकराची ही जमीन, 1800 कोटी रुपयांची जमीन, याचा व्यवहार केला जातो, ती 300 कोटींना दिली जाते। मग या सगळ्या सर्कलमध्ये कोण कोण होतं? मग अगदी तहसीलदारांपासून ज्यांनी दाखले दिले ते लोक असतील, ज्यांनी स्टॅम्प ड्युटी फ्री केली ते उद्योग विभागातले अधिकारी असतील, किंवा ज्यांनी या सगळ्यांमध्ये स्टॅम्प ड्युटी स्वीकारली नाही, हा सगळा कागद होऊन गेला, त्याच्यामध्ये दुय्यम निबंधक असतील, या सगळ्यांची चौकशी या माध्यमातून होणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, अगदी या होल्डिंग LLP जी आहे पार्थ पवारांची, तर त्यांच्यावरती देखील कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। 99% शेअर्स पार्थ पवारांचे आहेत आणि 1% शेअर जे आहेत ते दिग्विजय पाटलांचे आहेत। 1% वाल्यावरती गुन्हा दाखल केला आणि जो 99% मालक आहे त्याच्यावरती गुन्हाच दाखल नाही। त्यामुळे ही चौकशी नेमकी कोणाची होणार आहे हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांना पडला आहे। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।